आमच्यासोबत जुडले गेलेत. तर या सर्व संघांना विनंती करतो की आपण संघनायक आपण त्वरित यायचा आहे. सेकंड राऊंडच्या लॉटचा कार्यक्रम आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत बेस्ट ऑफ कसारा विपक्षामध्ये खर्डी संघ. खर्डी प्रीमियर खर्डी विपक्षामध्ये बेस्ट ऑफ कसारा. पहिला चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू, त्याला इथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. पंच फिल्डिंग करणाऱ्या बॅट करणाऱ्या टीमचा इथे मध्ये रिव्ह्यू आलाय. तिसरे पंच नक्कीच चेक करतायत. चेक केलं जाईल वेगवेगळ्या अँगलने. इथे मात्र चेंडू चेक केला जाईल. लीगल डिलिव्हरी बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. तर एक महत्त्वाच्या सूचनेकडे, दुपारचं सत्र आहे. दुपारचे सत्र जवळजवळ जेवणाची वेळ झाली आहे. 2:05 झालेत आणि अगदी आपल्या मैदानाच्या समोरच्या बाजूला एक झाड आहे. त्या झाडाच्या तिथे 60 रुपयामध्ये पोटभर जेवण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर सर्वांना विनंती करतो कुणी उपाशी राहू नका. तिथे जा, मनमुराद जेवणाचा आस्वाद घ्या. तर या ओव्हरनंतर आपण लाईव्ह लॉट सुद्धा आपण आपल्या मंचावर करणार आहोत. दुसऱ्या फेरीचे लाईव्ह लॉट्स. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू निघून आलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक जरूर होते. चेंडूला अडवलं, फेकी केली. एक धावेची संधी होती आणि एक धाव घेतली सुद्धा. 3 चेंडू झालेत. खर्डी प्रीमियर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बेस्ट ऑफ कसारा या संघाला पाहत आहोत. समोरच्या दिशेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. थ्रोपैकी होईल तत्पूर्वी यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण इथे मात्र पाहायला मिळाल्यात. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहता पाहता 2 धावांनी इथे मात्र नक्कीच आकार घेतोय धावफलक. खूप सुरेख गोलंदाजी होतीये. पहिला चेंडू फुलटॉस होता, तो जर आपण वगळला तर नक्कीच चांगली गोलंदाजी होतीये. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी होणार नाहीये. गडी झालाय पहिला बाद. परतावं लागेल माघारी फलंदाज संतोषला. डीजे पहा, लाईव्ह जो ड्रॉ होणार आहे त्यामध्ये सुरुवातीला दोन चिठ्ठ्या उचलल्या जाणार. ज्या 2 चिठ्ठ्यांची नावं येतील, ज्या संघांची नावं असतील, तो पहिला सामना असेल
त्यानंतर दुसऱ्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, तो दुसरा सामना असेल आणि खाली जी शेवटला अंतिम एक चिठ्ठी राहील तिला डायरेक्ट बाय मिळेल. लोअर फुलटॉस चेंडू, इथे मात्र भरपूर शफल झाले होते, फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खासदार चषक 2024चा आलाय चौकार. फलंदाज हरेशच्या बॅटमधून पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा फलंदाजी करणाऱ्या प्रीमियम खर्डी या संघाच्या डीजे. लगेचच लाईव्हचा ड्रॉ करणार आहोत. या ओव्हर नंतर आम्ही सूचना केली होती, कॅमेरामनला विनंती असेल की आपण आपला कॅमेरा आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे वळवायचा आहे. पहिल्या ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या उचलल्या जातील त्यांचा पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील. त्यानंतर दुसऱ्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांचा दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील आणि जी खाली चिठ्ठी राहील तिला बाय असेल. ओविस्फोट बिरवाडी संघाला मिळाली आहे बाय. या संघ थेट लढेल तिसऱ्या लढतीमध्ये. तर पहिला सामना असेल विजयी संघ विपक्षामध्ये डोंगरीपाडा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना डोंगरीपाडा विपक्षामध्ये. यामध्ये सुरू असलेल्या सामन्याचा विजयी संघ. तदनंतर दुसरा सामना असेल पेंढरी त्याच्या विपक्षामध्ये टीम शिरोळ आणि बाय मिळाली आहे ती म्हणजे ओविस्फोट बिरवाडी संघाला. शिरोळ संघाचे कर्णधार आणि पेंढरी संघाचे कर्णधार त्वरित या. थोडं नियमात बदल करतोय कारण विजयी संघ लगेचच दुसरा सामना एवढ्या उन्हामध्ये आपण खेळणं फार अवघड आहे मित्रांनो. त्यासाठी व्यवस्थापक समितीच्या माध्यमातून थोडासा बदल झाला की विजयी संघाचा लगेचच सामना आपण खेळवणार नाही आहोत. म्हणून सेकंड फेरीचा सेकंड सामना जो आहे शिरोळ आणि पेंढरी त्या 2 संघांच्या दरम्यान आपण पहिली लढत खेळवणार आहोत. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसरं षटक इथे मात्र 2 चेंडू झालेत लखनचे. हरेश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खर्डी प्रीमियर संघाची. 15 धावा झाल्यात धाव फलकावर. फार चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी होतीये. फुलर लेनचे चेंडू सातत्याने इथे मात्र आडव्या पट्ट्यामध्ये खेळायचा प्रयत्न. अलीकडच्या काळातील क्रिकेटचा हेच वैशिष्ट्य राहिले. फलंदाजांनी येणाऱ्या चेंडूला कोणत्याही प्रकारचा चेंडू असू दे त्याला फक्त ऑनसाईडला खेळायचा जो प्रयत्न आहे तो कुठेतरी त्रासदायक आहे. ती तुमची मानसिकता आहे ती बदल करणं गरजेचं आहे. फलंदाजांनी या मानसिकतेमध्ये कधीच क्रिकेट खेळू नये कारण प्रत्येक येणारा चेंडू ज्या लाईन आणि लेंथने येतोय त्याच दिशेने त्याला फटकावणं फार गरजेचं असतं. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये हेच होत होतं आणि ती क्रिकेट पाहायला मजाही येत होती. परंतु आत्ताच्या क्रिकेटमध्ये फलंदाजाचा अगोदरच माइंडसेट असतं ऑनसाईडला खेळणं आणि म्हणून की काय या सातत्याने लाईन आणि लेंथमध्ये कुठेतरी चेंडू रीड करणं फलंदाजाला अवघड होतं आणि तोच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तुम्ही क्रिकेट खेळामध्ये तुमच्या माइंडमध्ये जो फटका आहे तोच खेळणं औचित्य असतं. परंतु दुविधेमध्ये तुम्ही जी फलंदाजी करताय ती कुठेतरी तुम्हाला तुमच्या यशापासून दूर घेऊन जात असते. हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावले भरपूर सफल होत आहेत. त्यानंतर सरसावून केल्याचा प्रयत्न जरूर होतोय. चेंडूला इथे मात्र अडवण्याचा भरपूर चांगला प्रयत्न डीप
लॉंग ऑनला पाहायला मिळाला. 2-2 क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, 2 धावा घेतल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्येला जो आलेख होता पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना दिसत नाही आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, परंतु 3 चेंडू त्यानंतर डॉट पाहायला मिळाले, निर्धाव पाहायला मिळाले आणि 5व्या चेंडूवर आता 2 धावा आल्यात. म्हणजे या 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात लखनने. फुलटॉस चेंडू, इथे मात्र फटका भरपूर चांगला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्की नाही. इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळतीये. एक धाव कंप्लीट केली होती, दुसरीला वळत होते, तेवढ्यात फंबलिंग झाली आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावेसाठी षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवर चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर इथे मात्र 4 धावेत पाहायला मिळालंय. 4 धावांनी धावसंख्येला आकार मिळाला आणि धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा, 1 गडी बाद 21. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करूयात. पेंढरी संघ इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होईल याची नोंद घ्या. 4थं षटक जसं सुरू होईल तसं कर्णधाराने इथे येऊन थांबणं गरजेचं आहे. दोन षटकांचा खेळ जवळजवळ आपण पाहिलेला आहे. पूर्वार्ध सुरू आहे. पूर्वार्धामध्ये 2 षटक कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 1 गडी बाद 21 धावा. 3रं षटक ओमकार या गोलंदाजावर जबाबदारी सोपवली आहे. संघाचं 3रं आहे आणि त्याचं वैयक्तिक पहिलं आहे. या मैदानावर या खेळपट्टीवर गोलंदाजांना साथ नक्की मिळतीये, परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे. वाईट चेंडूचा इशारा इथे मात्र नक्कीच दिला गेलाय. स्क्वेअर लेग पंच राज ठाकरे सर, त्याचप्रमाणे ऑनफिल्ड स्टँडिंग पंच आहेत स्वप्नील पाटील सर. ही पंचांची जोडी MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्याचे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या 3 दिवसांसाठी. सुरेख फटका इथे मात्र 2-2 क्षेत्ररक्षणाच्या मधून भरपूर मोठी गॅप, त्या गॅपला बेधून काढत असताना चेंडू झालाय फरार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दणदणीत खणखणीत चौकार. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा जरूर प्रयत्न झाला. लाईन पासून थोडेसे दूर राहिले फलंदाज. फलंदाजाचा स्टँड बघा, उभा राहण्याची शैली बघा. ज्यावेळी तुमचा पुढचा पाय तुमचा जर बाहेर निघत नसेल तर तुम्हाला फटका खेळता येणारच नाही, हे नक्कीच असतं. मागचा पाय भरपूर मागे राहतोय, पुढचा पाय भरपूर पुढे राहतोय. स्टँड तुमचा प्रॉपर नसेल तर तुम्हाला फटका खेळण्यासाठी नक्कीच अडचण निर्माण होत असते. हेरले आता गोलंदाजाला माहिती आहे फलंदाजाचा माइंडसेटमध्ये फक्त आणि फक्त शफल होऊन जागा बनवून खेळायचा प्रयत्न जरूर होतोय. अगोदर सुरुवातीला भरपूर शफल होतात, तदनंतर जागा बनवण्याचा प्रयत्न करतात आणि हे हेरलंय गोलंदाजांनी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत, जी सुरुवात चौकारानं झाली होती ओव्हरची, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार आला ना की असं वाटतं की मोठं षटक इथे मात्र बनू शकतं, परंतु सातत्याने नंतर डॉट बॉल आले की तुम्हाला ते मोठं षटक अगदी छोटं पाहायला मिळतं. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव इथे मात्र येते, चांगली गोलंदाजी होतीये. दुसऱ्या बाजूनं क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम राहिलंय. 7 नक्कीच मिळते. एक शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जर बघितलं तर एक फंबलिंग जरूर झाली, परंतु ती जर फंबलिंग आपण या इनिंगमध्ये विचार केला तेवढी जर आपण चुकी बाजूला काढली तर उर्वरित सर्वच्या सर्व टीम युनिटी खूप चांगली क्षेत्ररक्षणामध्ये बेस्ट ऑफ कसाराची केली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र पहा काय घडतंय. 1 धाव होती, तिथे मात्र 2 धावा येत आहेत. फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक. खूप चांगला खेळ बेस्ट ऑफ कसारा. विपक्षामध्ये प्रीमियर खर्डी. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये या षटकामध्ये 8 धावा जरूर खर्च केल्यात. प्रीमियर खर्डीचा धावफलक फार संत गतीने आणि सावध मी तर म्हणेल सुरुवात करतोय, परंतु आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे.
कारण तुमच्याकडे आता फक्त आणि फक्त एक शेवटचं षटक शिल्लक आहे. बॅटची आतली एज प्लेड अँड बोल्ड इथे मात्र पाहायला मिळालेत. फलंदाज योगेश बाद होत आहेत. खूप चांगली इनिंग त्यांनी साकारली. 3 चौकार जरूर पाहायला मिळाले. 2 सिंगल 2 डबल 1 सिंगल पाहायला मिळाली. 17 धावेची इनिंग त्यांनी जरूर साकारली. 11 चेंडू 17ची इनिंग इथे मात्र समाप्त झाली. 3 षटकं समाप्त झाली आहेत आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 29 फलंदाजी करणाऱ्या प्रीमियर खर्डी संघाची. नाणेफेकी होणारे या षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये. तर विनंती करतोय पेंढरी संघ कर्णधार यायचा आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर आपली रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. पेंढरी संघ त्वरित या. शिरोळ संघाचे कर्णधार जोडले गेलेत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एका बाजूला इन्शा स्पोर्ट शिरोळ, दुसऱ्या बाजूला साई छत्रपती पेंढरी या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीची पहिली लढत पाहायला मिळेल. तर दुसऱ्या लढतीमध्ये डोंगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुरू असलेल्या सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 3 षटकं झाली आहेत. 3 षटकांचा जर इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता ललितनं. तदनंतर लखन आले. लखनने 10 धावा खर्च केल्या. गडी कोणताही बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही. आणि तिसऱ्या षटकामध्ये ओमकार आले. ओमकारने 7 धावा खर्च केल्यात आणि गडी बाद केला 1. म्हणजे चांगली गोलंदाजी. आता मात्र करण आहेत युवा यंगस्टर गोलंदाज. करणवर आता जबाबदारी सोपवली आहे बेस्ट ऑफ कसारा संघाच्या कर्णधारानं. सर्व संघ आपण खेळताना पाहत आहोत. एक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना आकर्षक जर्सी इथे मात्र प्रत्येक संघाच्या 12 खेळाडूंना आकर्षक जर्सी दिली जाते. खासदार चषक 2024 ओबी स्पोर्ट बिरवाडीचं हे आयोजन. बिरवाडी गावाचं हे भव्य दिव्य मैदान. या मैदानावर खेळताना सर्वांनाच मजा येते कारण हे मैदान पहा काय घडतंय. इथे मात्र अप्परकट खेळायचा प्रयत्न जरूर झाला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यांच्याकडून झाली नाहीये चुकी. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये खेळला बॅटिंग करणाऱ्या प्रीमियम खर्डी संघासाठी. नाही मुनाफ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अनुभव घेऊन विजय दाखल झालेत. एका बाजूला आता जर बॅटलचा विचार केला ना तर एका बाजूला अनेक वर्षाचा अनुभव, दुसऱ्या बाजूला आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा युवा यंगस्टर करण. म्हणजे अनुभवाविरुद्ध युवा कोणाचा विजय होतो हे मात्र पाहावं लागेल कारण अनेक वर्ष आपण विजय यांना क्रिकेट खेळताना खर्डी संघासाठी पाहिलेलं आहे. सुरेख फटका इथे मात्र कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु झाली आहे फंबलिंग आणि चेंडू निघून गेलाय एका टप्प्यावर सीमारेषा पार. करणच्या विरोधात अनुभवी विजयचा आलाय चौकार. फलंदाजी शिरोळ संघाची फलंदाजी नाणेफेकी जिंकून शिरोळ संघाची
फिल्डिंग आणि पेंढरी संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. फार चांगला फटका होता. पाहावं पाहावं आणि पाहतच बसावं असा हा क्रिकेटचा फटका. क्रिकेटमध्ये नेत्रदीपक फटका म्हणून बघितलाही जातो. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. आता मात्र हा कव्हर एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक कव्हरला घेतले होते आणि आता विजयने आपला अनुभव काय असतो हे दाखवून दिलाय. दोन फटके जर बघितले तर सुरुवातीला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, कव्हरला खेळले. आता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हरला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला. म्हणजे क्षेत्ररक्षकांच्या व्यूहरचनेला आपल्या मनामध्ये घेऊन फलंदाजी करण्याची एक वेगळीच अदा ही मात्र विजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र प्राप्त झाल्या करणच्या विरोधात. करणसाठी खूप काही शिकण्यासारखं आहे. इथे मात्र युवा यंगस्टर गोलंदाजासाठी संधी निर्माण झाली होती. त्याचा आत्मविश्वास अधिकाधिक आला असता. त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासाला परंतु आता क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला गेलाय. एक धाव आली. धावसंख्या आहे ती 37 या अंकावर आणि उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी करणनं केली आहे. कौतुक करावं लागेल करणचं. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पाहता पाहता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. पहिल्या इनिंगचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली 39. 3 गडी बाद 4 षटकांमध्ये आणि 40चं आव्हान, 40चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेल ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय आतापर्यंत बेस्ट ऑफ कसारा संघासमोर. दुसऱ्या इनिंगमध्ये 40 धावा या चेस करायच्या आहेत. त्या म्हणजे टीम बेस्ट ऑफ कसाराला 10च्या सरासरीनं धावफलक पुढे ठेवावं लागेल. परंतु नक्कीच चांगली गोष्ट मी तेव्हा नक्कीच उल्लेख करेल या गोष्टीचा की चांगली गोलंदाजी केली करणनं. जर विजयच्या झेल पकडला असता तर त्यालाही अधिक आनंद झाला असता. आम्हालाही पाण्यामध्ये जरा बरं वाटलं असतं परंतु तसं काही घडलं नाही. क्षेत्ररक्षकांनी कॅच जोडली. सोपा झेल इथे मात्र सुटला आणि एक धाव त्यावरही प्राप्त झाली. परंतु धावफलकाचा विचार केला तर 40 धावा 4 षटकांमध्ये भरपूर मी तर म्हणेल माफकही आहेत, कठीणही आहेत. चांगली गोलंदाजी झाली तर आव्हानाला तुम्ही नक्कीच फार अवघड करू शकता. परंतु खराब गोलंदाजी झाली, चांगली फलंदाजी झाली तर हे आव्हान अगदी सोप्या रीतीने मी तर म्हणेल चेस होऊ शकतं.
तर समालोचन कक्षामध्ये थोडंसं करूयात परावर्तन. मी विनंती करेल आमचे साथी समालोचक प्रफुल्लजी विदे यांना की दुसऱ्या इनिंगमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहात. थँक्यू सो मच. चषक 2024 या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिली इनिंग समाप्त झालेली, दुसरी इनिंगचा पहिला चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने अतिरिक्त वाईट चेंडू घोषित केला जातोय. संघाचं खातं खोलतोय. 40 धावांचं आव्हान. कसारा संघासमोर पुढील चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, सुंदर चेंडू टाकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक चेंडू एक धाव स्कोरबोर्डवर लावली जाते. विजय याच्या गोलंदाजीतील पुढील चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, झेल टिपता आला नाही परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव, एके धावने धावसंख्या 2. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतात आणि या पहिल्या दिवसामध्ये खूप चांगले सामने पाहायला मिळतात. पुढील पुन्हा एकदा विजय पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थ्रोपैकी थोडीशी खराब होती परंतु चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. दरम्यान एक धाव, 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत. धावसंख्या 3 धावेवर पोहोचलेली आहे. 40 धावांचं आव्हान असेल कसारा संघासमोर. पुन्हा एकदा पुढील चेंडू, सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतोय सीमारेषेकडे. बघूया क्षेत्ररक्षण होतंय का. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7 धावा. पुन्हा एकदा विजयाच्या गोलंदाजी पुढील चेंडू येतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू, सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षण खराब झालं. दरम्यान एक धाव, चौथी धाव म्हणावी लागेल. एका धावेने धावसंख्या होते ती 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात. खूप असा अनुभवी गोलंदाज विजय खूप वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकला जातोय. नवीन युवा फलंदाज आणि यॉर्कर लाईनचा चेंडू, क्लीन बॉल. पहिला गडी बाद होतोय. पहिला आदरा मिळतोय कसारा संघाला.
नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सलमान पहिला चेंडू घेऊन येतोय आणि स्ट्राईकला असेल फलंदाज प्रदीप फलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू बॅटवर आला नाही आणि चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज सलमान. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागतीये. बॉल सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. या 3 धावेनी धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 3 धावा या चेंडूवर घेतल्या गेल्या. हळूहळू आपल्या लक्षाकडे जाताना कसारा संघ पाहायला मिळतोय. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू असेल सलमान याचा. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला गेलाय आणि 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्या होती ती 13 धावा. धावसंख्या मात्र स्थिरावली 13 या अंकावर 2 गडी बाद. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 1.4 अर्थात 10 चेंडू फेकून झालेत आणि 13 धावा धावसंख्ये स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत. 13 धावा आणि लक्ष असेल 40 म्हणजे अजूनही 27 धाव्यांची गरज असेल. थोडासा गतिरोधक लागताना दिसतोय धावसंख्येमध्ये. कसारा संघाच्या एक गडी सुद्धा बाद होतोय. दरम्यान 2 फलंदाज बाद. 13 या धावसंख्या. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अपील केली जाते आणि पंचाचा निर्णय येतोय बाद. पुन्हा एकदा मोठा झटका भेटतोय. डीजे गडी बाद करण्यात यश आले. सलमान याला सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते सलमान याची. धावसंख्या स्थिरावलेली 13 या धावेवर आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. हॅट्रिक चान्स असेल बघूया हॅट्रिक घेतोय का. या मालिकेतील पहिली हॅट्रिक होईल परंतु सुंदर फटका खेळला गेलाय. धावचित होण्याची संधी आणि पूर्ण धाव केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. 3 गडी बाद 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 26 धावा. दुपारचं सत्र उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय ग्राउंडवर आणि आज पहिलाच दिवस या स्पर्धेतील खासदार चषक 2024 बिरवाडी या चषकामध्ये सामना रंगतोय 5वा. बेस्ट ऑफ कसारा विपक्ष खर्डी प्रीमियर आणि या 2 सामन्यामध्ये 2 संघांकडनं चांगला क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. दरम्यान पहिला बॅटिंग करत असताना
खर्डी प्रीमियर या संघाने 39 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या आणि 39 धावा वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सिद्धेश. या ठिकाणी आमच्या बिरवाडी गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि जुने क्रिकेटर आदरणीय सकारामजी महाळुंगे यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे यांचं सहर्ष स्वागत करतोय. आभारी आपण या मंडळावर दाखवलेला विश्वास आणि त्यांचं केलेलं कौतुक त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता परंतु बॅटवर आला नाही आणि चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा तोच चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू क्षेत्ररक्षण हजर. दरम्यान एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. समीकरण बनलंय 10 चेंडू आणि 25 धावेची गरज असेल कसारा संघाला. प्रदीप आता मात्र स्ट्राईकला येतोय. चांगली खेळी गेली. 6 चेंडू मध्ये 9 धावा गेल्यात. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा समीकरण चेंज होतंय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3. व्हाईटचा रिव्ह्यू घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरी दिली जाते. निर्धाव चेंडू समीकरण चेंज होत आहे. आत्ता 9 चेंडू आणि 25 धावेची गरज. या ठिकाणी आम्हाला आमच्या संघाला पाण्याची व्यवस्था ज्यांच्यातर्फे केली जाते यांचं आगमन होतंय. गिरीश हरड यांचं सुद्धा मंडळाकडनं अधिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. 8 चेंडू आणि 25 धावेची गरज. फलंदाज आता मात्र पूर्णपणे ब्लॉक केला जाते. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा चेंडू बॅटवर लागू दिला जात नाही गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा मागच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. 2 धाव्यांनी धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 17 धावा. 5 चेंडू फेकले गेलेत. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्ची गेल्यात फक्त 3 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटॉस चेंडू. ऑफच्या दिशेने टोळलेला चेंडू मिड ऑफला जातोय सीमा पार 4 धावेसाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. डीजे
या शेवटच्या षटकामध्ये आता 19 धावेची गरज असेल कसारा संघाला. या ठिकाणी जुने क्रिकेटर सकाराम माहुंगे जोडले गेलेत आणि त्यांनी जुना इतिहास काढून दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार शहापूर तालुक्यामध्ये प्रथम सीझन क्रिकेट खेळला असेल ती टीम होती बिरवाडी टीम आणि 1984 ते 85च्या दरम्यामध्ये या लेदर क्रिकेटची टीम बिरवाडीमध्ये खेळली होती सीझनवर. हा इतिहास होता शहापूर तालुक्याचा. दरम्यान शेवटचं षटक पहिला चेंडू टाकला गेला, फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया, थ्रोपैकी स्लो होती आणि 2 धावा, एक शॉर्ट रन दिली जाते आणि या चेंडूवर फक्त एकच धाव दिली जाईल. एके धावीने धावसंख्या होती ती 22 धावा. आता समीकरण बनलंय 5 चेंडू 18 धावेची गरज. संतोष गोलंदाजी मार्कवर येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातो निर्धाव. समीकरण चेंज होते. 4 चेंडू मध्ये 18 धावेची गरज. फुलटॉस चेंडू टाकला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बघूया, थ्रोपैकी खराब होती, कलेक्शन झालं नाही. दरम्यान एकच धाव बाईटच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात मिळतीये. धावसंख्या होते 23. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. 3 चेंडूवर 3 मोठे फटके पाहायला मारावे लागतील तर हा सामना कसारा संघ विजयी होऊ शकतो. 3 चेंडू 17 धावेची गरज. संतोषाच्या गोलंदाजीतील 4था चेंडू निर्णायक चेंडू असेल. सुंदर टप्प्यावर चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा जातो निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण टोटली चेंज झालंय. सामना झुकतोय खर्डी प्रीमियर या संघाच्या बाजूने. 2 चेंडू आणि 17 धावेची गरज. सुंदर चेंडू टाकला गेला. चांगला फटका खेळला गेलाय. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावेसाठी. सुंदर फटका खेळला गेला आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार जातोय परंतु खूप उशीर आलेला हा फटका. सामना मात्र जिंकतोय खर्डी प्रीमियर संघ.